जय शिवराय. पुढच्या महिन्यात आपण आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. परंतु या स्वातंत्र्य दिनी महिला खासदार कंगना राणावत हिने काय वक्तव्य केलं आहे ते बघा. आज़ादी नहीं थी, वो भीख थी, और जो आज़ादी मिली है ही सांगते 2000 आपल्याला खऱ्या अर्थाने 2014 साली स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या अगोदर जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. या हरामखोर कंगना राणावतला मी एवढंच सांगेन की आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या देशासाठी प्राणाचे बलिदान केले. आणि जर असे हे वेताल वक्तव्य म्हणजे आपल्या हुतात्म्यांचं अपमान आहे. भीक ही स्वातंत्र्याची नाही तर भीक ही अन्नाची आणि पैशाची मागितली जाते. तसेच ही कंगना राणावत काय म्हणते तर आत्ताची ही झेड जनरेशन म्हणजे गटर छाप आहे. आत्ताची झेड जनरेशन म्हणजे आताची जी युवा पिढी आहे तीच आपल्या देशाचं भवितव्य आहे, तीच आपल्या देशाचं भविष्य आहे. या कंगना राणावतने स्वतः उघडे नागडे फोटो व्हिडिओ काढून अश्लील चित्रपटामध्ये काम करून बक्कल पैसा कमवलाय आणि तीच आजच्या मुलामुलींना गटर छाप म्हणते. खरं तर अशा गटर छाप खासदाराचा मी जाहीर निषेध करतो. खरं तर चुकी यांची नाही, चुकी आपली आहे, चुकी जनतेची आहे. कारण जनता 500,000 रुपयामध्ये आपलं मत विकून अशा या गटर छाप लोकांना निवडून देते आणि मग यांचा असा हा माज वाढतो.